किती मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा। आणि हे आपली श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराची महाराजांची मूर्ती, संभाजी महाराजांची मूर्ती आहे। हे मोठ आणि तुम्हाला जसं पाहिजे तसे मावळे मिळतील। हे पूर्ण सेट घ्यायला लागतो का सिंगल घेऊ शकतो? तुम्ही ज्याप्रमाणे सिंगल पाहिजे तर सिंगल सुद्धा मिळत होतात, सेट पाहिजे तर सेट सुद्धा विठ्ठल रुक्मिणीच्या साईज अवेलेबल आहेत आणि सगळ्या एक्सक्लुझिव्ह मूर्त्या आणि तुम्ही घरगुती बघा हे आडवी मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्सचे अवेलेबल आहेत। हे राधाकृष्णाचे ते सुंदर छोटा सेट अवेलेबल आहे। हे 3 पीस सेट आहे ना? ओके। अजून काय पुणेकर तुम्हाला घर सजवायचंय किंवा तुम्हाला गिफ्टिंग साठी अशा तुम्ही फ्रेम किंवा मूर्त्यांचं शॉप शोधताय का? चला मी पुण्यातलं बेस्ट शॉप दाखवतो। नाकोडा आर्ट गॅलरी तुळशीबाग मध्ये आला की जोगेश्वरी लेन आहे। जोगेश्वरी लेनच्या इथं आतमध्ये आला की सुप्रीम सँडविच आहे। सुप्रीम सँडविचच्या समोर हे नाकोडा आर्ट गॅलरी, येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या फ्रेम आणि मूर्त्या होलसेलमध्ये। नमस्कार पुणेकर, मी सुरेश चव्हाण, आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपल्याला कमेंट आले होते की अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांचे शॉप कव्हर करा आणि अशा फ्रेम मिळतात हे शॉप कव्हर करा। तर मी पुण्यातले प्रसिद्ध शॉप तुम्हाला दाखवणार आहे। मी तुम्हाला घेऊन आलेले आहे नाकोडा आर्ट गॅलरी, हे तुळशीबाग मध्ये जोगेश्वरी लेन मध्ये आला की सुप्रीम सँडविच आहे। सुप्रीम सँडविचच्या समोर तुम्हाला अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आणि भरपूर देवी देवतांच्या महापुरुषांच्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळणार आहे। आणि तुम्हाला अशा हाय ग्लोसी तुम्हाला फ्रेम पण मिळणार, ह्याच्यामध्ये पण साईज आहे आणि स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण स्क्रीनवरती दिलेला आहे। इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही मध्ये हे डील करतात। आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला व्हिडिओ चालू करू। नमस्कार, नाकोडा आर्ट गॅलरी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या दुकानात सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि फ्रेम्स होलसेल भावात अगदी सुंदर आपल्याकडे मिळतात। दाखवा चला। जसं हे गणपती बाप्पाची मूर्ती आहे। वाव किती सुंदर आहे। वाव अशी मूर्ती वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। वाव किती मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा। आणि हे आपली श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराची गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आणि इथं तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला असे गणपती बाप्पा बघू शकता, किती सुंदर आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडं विठ्ठल रुक्मिणीची नवीन प्रकारे एक आलेली मूर्ती आहे। वाव किती डेकोरेशनसाठी मस्त आहे। गरुडावर बसलेले विठ्ठलांची मूर्ती एक नवीन आलेली आहे आता। वाव त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या लहान स्वरूपाच्या आणि डेकोरेटिव्ह मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। एक कार मध्ये पण ठेवण्यासारखं, कार मध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, घरगुती सुद्धा ठेवू शकता। राजा आदिदेश मस्त आहे। एक नवीन आता आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल, ही सुद्धा एक कॉमन मूर्ती एक आलेली आहे। वा आणि तुम्हाला जर असे पगडीचे पाहिजे जेरेटॉप सुद्धा आता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा सुद्धा जेरेटॉप आहे। जेरेटॉप मध्ये अजून व्हरायटी तुम्हाला दाखवतो। ही छोटीशी तुम्ही कार मध्ये पण लावू शकता अशी। आणि पुढे गणपती बघा, आणि मोठी साईज मध्ये, आणि अशा तुम्ही संभाजी महाराज आणि गणपती हे मेघडंबरी हे गाडीमध्ये लावण्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे आणि घरगुती डेकोरेशनला वगैरे ठेवायला सुद्धा आणि त्याला लाईट पण आहे हो, आत लाईट वगैरे आहे। मेघडंबरी अशी 3D वाटते ना, प्रिंट 3D प्रिंट आहे। त्यांचा डिस्प्ले दाखवतो बघा। हे गणपती बाप्पाचे तुम्हाला भरपूर प्रकारचे विविध प्रकारचे मिळतील। घरगुती डेकोरेशन साठी आणि गिफ्ट पर्पज देण्यासाठी महाराजांच्या मोठमोठ्या मूर्त्या सुद्धा अवेलेबल आहेत। ओके, महाराजांची मूर्ती आहे, हे मोठी साईज बैठक स्वरूपात महाराजांची मूर्ती, संभाजी महाराजांची मूर्ती आहे। हे मोठ्या मोठ्या साईज मध्ये, आपण आता पहिले छोटे बघितल्या आणि आता मोठे साईज आहे। आपल्याकडे शिवाजी महाराजांची उभ्या स्वरूपात सुद्धा मूर्ती आहे। हातात राजदंड असलेली एकमेव मूर्ती आता आहे। ओके, ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली मूर्ती एक आता नवीन स्वरूपात आलेली आहे। वाव हे मोठे डिझाईन वगैरे सगळं 3D डिझाईन वगैरे आहे, 3D डिझाईन वगैरे आहे। ओके, याच्यात कलर आहे या स्वरूपात या मूर्तीमध्ये 3 कलर अवेलेबल आहेत। 3 कलर आहे ना, कलर, कॉपर कलर, ओके, ब्लॅक कलर, असे 3 कलर अवेलेबल आहेत। महाराजांची बसलेल्या स्वरूपात 17 इंचाची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे। याला पुढे महाराजांची तलवार सुद्धा अवेलेबल आहे।
आणि ही सुद्धा 3 कलर मध्ये अवेलेबल आहे. 3 कलर. आणि अशी छत्रपती संभाजी संभाजी महाराजांची महाराजांची उभ्या स्वरूपात एक आहे. ओके. तुम्हाला जसे पाहिजे तशा मेघडंबरीच्या मूर्त्या मिळतील. आणि मोठी साईज छोटी साईज तुम्हाला मिळणार आहे. एक महाराजांची सर्वात मोठी अर्धप्रतिमा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे मोठी साईज आहे. हा, हा. आणि मोठ्या मूर्त्या पण मिळतात तुमच्या इथं, अशी घोड्यावरती घोड्यावर बसलेली महाराजांची मूर्ती ही किती फूट आहे? 2 फुटाची आहे. 2 फुटाची बघा. 2 फूट 3 फूट पण मिळतात महाराजांच्या मूर्त्या तुम्हाला इथे. आणि कलर 2-2 3-3 कलर मध्ये मिळतील. अजून कोणते कोणते मूर्ती मिळतात हे मोठ्या? आपल्याकडे मोठ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अवेलेबल आहे. होय. 18 इंच आहे, 22 इंच आहे. सिंगल विठ्ठल सुद्धा आपल्याकडे 2.5 फुटाचा अवेलेबल आहे. वाव. आणि बघा श्रीरामाची पण तुम्हाला, रामलल्लाची सुद्धा 2.5 फुटाची मूर्ती आहे. अयोध्याची तुम्हाला मोठी मूर्ती. तुम्हाला असे छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरी असे छतवाली पाहिजे तर छतवाली पण मिळतात. आणि श्री स्वामी समर्थांची, श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष विथ मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे. ही किती फुटाची आहे? हे साधारण 2.5 फुटाची आहे. 2.5 फुटाची आहे. आणि छोटी साईज मध्ये छोट्या पण साईज मध्ये सुद्धा आहे. बघा याची छोटी साईज पण आहे. हे श्रीकृष्णाची पण मूर्ती आहे का? जन्माष्टमी निमित्त आता 2 फुटाची एक कृष्णाची एक सुबक मूर्ती आता अवेलेबल झालेली आहे. आणि हनुमानांची पण आहे. हनुमानाची एक आहे. ओके. आणि तुम्हाला जर अशा हत्ती पाहिजे तर हत्ती पण मिळणार आहे. मार्बलची मार्बलच्या हत्ती पण आहे बघा. आतापर्यंत तुम्ही आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या वेगळ्या स्वरूपातल्या मूर्त्या वेगळ्या बघितल्या, त्याचप्रमाणे आपल्याकडे महाराजांचे मावळे सुद्धा अवेलेबल आहेत. ओके. बघा मावळे पण आहे. हे भाला घेतलेले. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसे मावळे मिळतील. हे पूर्ण सेट घ्यायला लागतो का सिंगल घेऊ शकतो? तुम्ही ज्याप्रमाणे सिंगल पाहिजे तर सिंगल सुद्धा मिळत होता, सेट पाहिजे तर सेट सुद्धा आपल्याकडे मिळू शकतो. ओके. आणि बघा हे मावळ्यांमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आणि मावळ्यांमध्ये स्पेशल. आणि याच्यात साईज मिळतात तो प्रत्येकमध्ये. याच्यामध्ये 6 इंचाचे आहेत, 8.5 इंचाचे आहेत. हे मोठे मोठे साईज मध्ये पण मिळतात आपल्याकडे. ते दोरीवर चढणारे गोरपडे बंधू सुद्धा अवेलेबल आहे. बघा. हे अशा तुम्हाला अशा दोरीवरचे पण मावळे मिळतील. आणि तुम्हाला जर अशा राजमुद्रा सुद्धा आपल्याकडे 2 साईज मध्ये अवेलेबल आहेत. ओके. राजमुद्रा पाहिजे तर राजमुद्रा पण तुम्हाला इथे मिळतील. विठ्ठल रुक्मिणीच्या लहान साईज पासून 9 इंच, 12 इंच, 18 इंच पर्यंत विठ्ठल रुक्मिणीच्या साईज अवेलेबल आहेत. आणि सगळ्या एक्सक्लुझिव्ह मूर्त्या. आणि तुम्ही घरगुती डेकोरेशनला सुद्धा गिफ्ट पर्पजला देऊ शकता. दाखवतो का अजून? ही 9 इंच आहे, ही 12 इंचाची अवेलेबल हे आहे. 12 इंचची. अरे एकदम सुंदर डेकोरेटिव्ह मूर्ती आहे. आणि तुम्हाला जर वस्त्रवाली पाहिजे असेल तर वस्त्रवाली पण आहे बघा. ही दागिनेवाली आहे. आणि छोटी साईज मध्ये तुम्हाला विठ्ठलाची मूर्ती पाहिजे तर एवढी छोटी साईज मध्ये पण विठ्ठलाची. आणि तुम्ही गिफ्टिंग पर्सन म्हणून पण हे करू शकता. आणि तुम्हाला जर क्वांटिटी पाहिजे असेल तर तुम्हाला क्वांटिटी पण मिळणार. ह्याच्यात मोठी साईज मध्ये पण आहे ना? मोठ्या साईज मध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. 18 इंचापासून 22 इंचापर्यंत सगळ्या मूर्त्या अवेलेबल आहेत. वाव. मस्त. आपल्याकडे आपण आतापर्यंत विठ्ठल रुक्मिणीच्या वेगवेगळ्या साईज मधल्या मूर्त्या बघितल्या. त्याचप्रमाणे आपल्याला घरगुती डेकोरेशन मध्ये शोकेस मध्ये ठेवण्यासाठी आणि गणपती डेकोरेशन साठी असा पूर्ण वारकरी सेट सुद्धा अवेलेबल आहे. वाव. हे टेराकोटा मध्ये आहे ना? हे टेराकोटा मटेरियल मध्ये. हे वारकरी सेट आहे. तुम्ही पूर्ण सेट घेऊ शकता. विठ्ठलाची मूर्ती वेगळी आहे ना? विठ्ठलाची मूर्ती वेगळी येते. याच्यात पालखी सेट वगैरे आहे. ओके. हे वारकरी सेट आहे बघा पूर्ण. ह्याच्यात साईज एकच ना? याच्यात साईज एकच असतो. याच्यात मोठा साईज सुद्धा अवेलेबल करून देऊ शकतो. एक सरस्वती मातेची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे. बघा सरस्वती मातेची मूर्ती आहे. हनुमंताची पाहिजे तर तुम्हाला अशा हनुमंतांची पण मूर्ती मिळतील. आणि तुम्हाला जर हे मार्बल आहे ना कॉटन? हे मार्बल पावडर मध्ये हे मार्बल पावडर मध्ये परिवाराची मूर्ती आहे पूर्ण. शिवपरिवाराची. आणि तुम्हाला जर अशा स्वामींच्या छोट्या मूर्त्या पाहिजे तर छोट्या मूर्त्यामध्ये पण मिळतील व्हरायटी. साईबाबांचे पाहिजे तर साईबाबांचे. आणि आपले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पण तुम्हाला अशा सर्व प्रकारच्या मूर्त्या मिळतील. आणि मोठी पण साईज आहे ना? आपल्याकडे मोठे मध्ये पण सिंगल महादेवाची मूर्ती अवेलेबल आहे. 18 इंचाची गणेशाची मूर्ती अवेलेबल आहे. ओके. हे भक्ती शक्ती ना? हे भक्ती शक्तीची अवेलेबल आहे. 2 वेगळ्या कलर मध्ये. 2 कलर मध्ये. अहिल्याबाई होळकर त्यांची मूर्ती आहे. नामदेव महाराजांची आहे. ओके. आणि तुम्हाला जर अशा लाफिंग बुद्धांचे पाहिजे तर लाफिंग बुद्धांच्या पण तुम्हाला इथे मूर्त्या मिळणार आहे. आणि वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला लाफिंग बुद्ध देतात. आणि तुम्हाला दरबार आहे, राम दरबार आहे. आणि खाटूश्याम आणि श्रीरामाच्या बाललालांच्या. आणि तुम्हाला जर
ज्योतिबा फुलांच्या जर मूर्त्या पाहिजे आता थोर महापुरुषांच्या पण इथं तुम्हाला मूर्त्या मिळणार आहे. आणि तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती पाहिजे तर तिथं पण मिळेल. आपल्याकडे इथं 17 इंचाची राधाकृष्णाची एक सुबक मूर्ती एक अवेलेबल आहे. वाव. जन्माष्टमीत श्रीकृष्णाची एक सुद्धा अवेलेबल मूर्ती आहे. आपल्याकडे गाय वासरू यांच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. लहान मोठ्या सगळ्या साईजच्या अवेलेबल आहेत. हे गाय वासरू मध्ये पण व्हरायटीज बघा. आणि हे वॉशेबल आहे ना पूर्ण वॉशेबल मूर्त्या कायमस्वरूपी ठेवण्यासाठी. आपल्याकडे येथे गजलक्ष्मीच्या अशा लहान मोठ्या मूर्त्या सगळ्या अवेलेबल आहेत. लहानपासून मोठ्या छोट्या मूर्त्यापर्यंत सगळ्या अवेलेबल आहेत. गोल्डन कलरच्या आहेत, मिनारवाल्या आहेत. अजून काय आपल्याकडे इथे गोल्डन प्लेटिंगचं गाय वासरू सुद्धा अवेलेबल आहे. गोल्डन मध्ये पण आहे आणि सिल्वर मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके. अजून काय आता आपल्याकडे ते गिफ्ट पर्पज साठी राधाकृष्ण हँड बासरी म्हणतात, गिफ्ट देण्यासाठी आणि घरगुती डेकोरेशनला ठेवण्यासाठी सुद्धा गिफ्टिंग साठी जबरदस्त आहे. यात 2 ते 3 साईज वेगळ्या आहेत. ओके. तुम्हाला आता याच्या गाय वासरूची आणि त्यांचा डिस्प्ले दाखवतो. तुम्हाला जशी पाहिजे तशी गजलक्ष्मीची तुम्ही हत्तीचे तुम्ही हे करू शकता, साईज मध्ये घेऊ शकता. आता आपण सर्व मूर्तींचं कलेक्शन बघितलं. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम सुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याकडे लहान पासून 12-18 पासून क्रिस्टलच्या नवीन फ्रेम अवेलेबल आहेत. राधाकृष्ण झाले, शिवाजी आहे ना. हा, हे हाय ग्लॉस क्रिस्टलचे आहेत. हा दाखवा. आणि याच्या साईज हे 12-18 पासून मोठमोठ्या साईज पर्यंत अवेलेबल आहे. क्रिस्टल आहे पूर्ण. दाखवतो अजून. तर यामध्ये राधाकृष्णाचे या आडव्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या डिझाईन्सचे अवेलेबल आहेत. हे राधाकृष्णाचे सुंदर आहे. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा त्यामध्ये अवेलेबल आहे. क्रिस्टल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिमा सगळ्या मूर्त्या आपल्या फ्रेम मध्ये अवेलेबल आहेत. ओके. अजून काय आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. काय साईज आहे? ही साधारण 18x24 आहे. 18x24 ची पण आडव्यामध्ये. नंतर राधाकृष्णाची आहे. नंतर 7 घोड्यांची जे आता प्रतिमा आता फेमस आहे ते सुद्धा आहे घरात लावण्यासाठी. वाव. हे दाखव ना. राधाकृष्णामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. नाही अशी बाहेर काढून दाखव ना. बघा हे आडव्यामध्ये. फ्रेम आहे सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पण आहे. शिवाजी महाराज क्रिस्टल मध्ये दाखव. बाहेर काढून दाखव ना. महाराज बघा अशा एवढ्या मोठ्या तुम्हाला साईज मध्ये मिळते. याच्यापेक्षा मोठ्या पण मिळतात. 7 घोड्यांचे घरगुती आपल्याला वास्तुशास्त्राप्रमाणे 7 घोड्यांचे ज्या फ्रेम्स वगैरे लागतात त्या आपल्याकडे सर्व साईज मध्ये अवेलेबल असतात. आणि विविध कलर आणि क्रिस्टल मध्ये कलर आहेत. हे सगळे हाय ग्लॉस क्रिस्टल मध्ये आहे. आणि हे कस्टमाइज पण करून दिले जातं का? कस्टमाइज सुद्धा आपण करून देतो आणि वेगवेगळ्या साईज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके. आणि याच्यामध्ये साईज दाखवा ना थोड्याशा दुसऱ्या लावण्यासाठी असे वेगवेगळ्या फ्रेम्स सुद्धा अवेलेबल आहेत. ओके. ही साईज काय आहे? ही 18x36 आहे. आणि याच्यामध्ये छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये आहे का? दाखवा ना. याच्यामध्ये आपल्याकडे छोट्या साईज मध्ये आपल्याकडे घरगुती सोफ्याच्या मागे वगैरे लावण्यासाठी असे 3 पीस सेट अवेलेबल आहे. हे 3 पीस सेट आहे ना. ओके. अजून काय? याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आहेत. असे वेगवेगळे साईज आहेत. ओके. हे डिस्प्ले दाखवतो. याच्यापेक्षा भरपूर व्हरायटीज आहे आणि तुम्हाला जर पाहिजे तसे ते कस्टमाइज पण करून देतात. अजून दाखवतो. इथे अजून लावलेले आहेत पुढे. बघा इथं फ्रेम आहे. हे तुम्हाला या वेगवेगळ्या साईज मध्ये तुम्हाला हे फ्रेम मिळतील. 3 पीस सेट, 2 पीस सेट. आणि तुम्हाला जर मोठी साईज पाहिजे किंवा असे तुम्हाला होम डेकोरेटसाठी जबरदस्त व्हरायटीज आहे. आणि खूप प्रसिद्ध शॉप आहे. तर एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा. दादा तुम्ही फ्रेम आणि मूर्त्यांचं व्हरायटी जबरदस्त सांगितल्या. तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का? आपल्या शॉपचं नाव आहे नाकोडा आर्ट गॅलरी, योगेश्वरी लाईन मध्ये सुप्रीम सँडविचच्या समोर. ओके. आणि 7 दिवस चालू असतं ना? 7 दिवस आपलं चालू असतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं. धन्यवाद. मंडळी तुम्हाला नाकोडा आर्ट गॅलरी याच्यातली कोणती फ्रेम आणि कोणती मूर्ती आवडली? जबरदस्त कलेक्शन आहे. त्यांचे 2 शॉप आहे. एक तुम्हाला हे जोगेश्वरी लेन मध्ये नवीन शॉप चालू आहे आणि आपलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर गणपती बसतो ना त्याच्या बॅक साईडला दत्त मंदिराच्या इथे श्रीनाथ टॉकीजच्या समोर यांचं शॉप आहे. तर एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.